तर स्टुडंट्स आज आपण ट्रान्झिशन एलिमेंटचं जे चॅप्टर होतं आपलं, त्याच्यापैकी हा जो टॉपिक आपला बाकी होता ॲक्टिनाइडचा पूर्ण. तर हा टॉपिक मी आज तुमच्यासाठी घेणार आहे. याला मी आज हे चॅप्टर आपण कंप्लीट करून घेऊ. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट दॅट जर तुम्हाला लेक्चर आवडलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका. शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत आणि जे कुठलेही स्टुडंट्स नवीन असतील चॅनलवरती प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. ठीक आहे. तर आजचा पोर्शन आपण जो ॲक्टिनाइड बघतोय की ॲक्टिनाइड आपल्याला माहिती आहे लॅन्थेनाइड सिरीज और ॲक्टिनाइड सिरीज ही पूर्ण एफ ब्लॉक इलेमेंट और डी ब्लॉक एलिमेंट आपण जो बघत होतो. डी ब्लॉक एलिमेंट ऑलरेडी आपण बघितलं, जो ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत हे इनर ट्रान्झिशनमध्ये येणार आहेत. आणि लॅन्थेनाइडमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे. ठीक आहे. ज्यांनी नसेल बघितलं प्लीज ते लेक्चर बघा. आता हा जो पोर्शन आहे पूर्ण एफ ब्लॉक एलिमेंटमधला हा जो खालचा पोर्शन आहे इथे येणारे हे ॲक्टिनाइड सिरीज असते. म्हणजे हा पूर्ण टेबलमधून खालचे जे भागामध्ये सेपरेटली जी काढून ठेवलेली एफ ब्लॉकची सिरीज आहे ती पूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतो. त्याच्यापैकी आपण लॅन्थेनाइडला ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आज आपण काय डिस्कस करतोय दॅट इज नथिंग बट अन ॲक्टिनाइड. ठीक आहे. तर ॲक्टिनाइडमध्ये जर सुरुवात केली तर म्हणजे ही ॲक्टिनाइड सिरीज जी आहे ही स्टार्ट कुठून होते आपली थोरियमपासून सुरू होते. थोरियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 72 आहे आणि ही एंड कुठे होते लॉरेन्सियमला एंड होते. म्हणजे त्याचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 103 आपण डिसाईड करतो. म्हणजे डिसाईड नाही करत, 103 त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. ठीक आहे. स्टार्ट होते थोरियमपासून आणि एंड कुठे होते ही लॉरेन्सियमला एंड होते. कुठली आपली ॲक्टिनाइड सिरीज. ठीक आहे. याच्यामधले जे मोस्ट ऑफ द एलिमेंट्स आहेत हे नेचरमध्ये नाही सापडत. ठीक आहे. दॅट इज मोस्ट ऑफ दीज एलिमेंट्स आर नॉट फाउंड इन द नेचर. ठीक आहे. आपल्याला हे बाहेर नेचरमध्ये कुठेही आढळून येत नाही. तर दे आर ऑल रेडिओ ॲक्टिव्ह अँड मॅनमेड आहेत. बेसिकली जर आपण ह्या एलिमेंटचा विचार केला तर कसे आहेत ऑल रेडिओ ॲक्टिव्ह आणि कसे आहेत तुमचे मॅनमेड आहे, जे माणसाने तयार केलेले आहेत. ठीक आहे. त्यांची जी हाफ लाईफचा आपण जर विचार केला ना, म्हणजे हाफ लाईफ ऑफ द आयसोटोपचा जर विचार केला, म्हणजे थोरियम जर असेल, थोरियमचा जर आयसोटोप असेल, थोरियम कुठला 232, थोरियम 232. ठीक आहे. तर हा आपला जो आयसोटोप आहे 232, थोरियम 232, तर याची हाफ लाईफ अर्धी लाईफचा जर विचार केला तर ती अर्धी लाईफ असते आपली 1.4 × 10⁻10 एवढी लाईफ आहे. बघा एवढीशी जर त्याची हाफ लाईफ असेल तर फुल लाईफचा विचार करा. ठीक आहे. मल्टिप्लाय बाय 2 करून आपण करू शकतो त्याला. तर 1.4 × 10⁻10 इयर्स एवढी त्याची हाफ लाईफ आहे. तसा युरेनियम जे आपण म्हणतो ना, जे न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे असतात त्यांच्यामध्ये यूज होण्यासाठी जर युरेनियम आपण बघितला तर तो 238 आहे. युरेनियम 238ची जर हाफ लाईफ बघितली तर 4.5 × 10⁻9 इयर्स एवढी असते. ठीक आहे. तर हे तर झालं आपलं थोरियम आणि युरेनियमबद्दलचं. आर सो लाँग एक्झिस्ट इन द रॉक ऑन द नेचर. म्हणजे हे कुठे सापडतात जर हे पडून असतील. ठीक आहे. तर नेचरवरती और अर्थ सरफेसवरती हे दगडांमध्ये आपल्याला सापडतात. ठीक आहे. कुठे सापडतात दगडांमध्ये. सो दीज एलिमेंट्स, ठीक आहे, हे जे एलिमेंट्स आहेत दीज एलिमेंट्स हॅव अ हाय डेन्सिटी. म्हणजे अप्रॉक्सिमेटली जर डेन्सिटीचा विचार केला मी ह्या एलिमेंटचा तर ती 15 ते 20 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर एवढी असते. ठीक आहे. आणि त्याची जी मेल्टिंग पॉईंट आहे म्हणजे अप्रॉक्सिमेट मेल्टिंग पॉईंटचा विचार केला तर 1000 डिग्री सेल्सिअस एवढा मेल्टिंग पॉईंट आहे. तसाच बॉइलिंग पॉईंट पण आपण जर बघतो तर त्याचा 3000 डिग्री सेल्सिअसच्या आसपासचा बॉइलिंग पॉईंट आपल्याला त्यांचा सापडून जातो. म्हणजे खूप हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट आहे आणि डेन्सिटी पण आपल्याला अप्रॉक्सिमेटली खूप हाय दिसून जाते. ठीक आहे. तर हे जे ॲक्टिनाइड्स आहेत आर लेस रिॲक्टिव्ह दॅन द लॅन्थेनाइड. म्हणजे जर लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइडचं मी कंपॅरिझन केलं रिॲक्टिव्हिटीबद्दल, ठीक आहे, त्यांची जर रिॲक्शनचा मी कंपॅरिझन केलं तर त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला समजतं की जे ॲक्टिनाइड्स आहेत हे ॲक्टिनाइड लॅन्थेनाइडपेक्षा काय असतात दॅट विल बी अ लेस रिॲक्टिव्ह आहेत. म्हणजे ॲक्टिनाइड काय असतील लेस रिॲक्टिव्ह दॅन द लॅन्थेनाइड असतील. फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला दिलं तर दे रिॲक्ट विथ द हॉट वॉटर. ठीक आहे. हे रिॲक्शन कोणासोबत करतात जे हॉट वॉटर आहे गरम वॉटर, पण कोल्ड वॉटरसोबत ते रिॲक्शन करत नाही. बट नॉट विथ द कोल्ड वॉटर. कोल्ड वॉटरसोबत रिॲक्शन करत नाही. त्याच्यापासून आपल्याला काय भेटतं दॅट इज टू गिव्ह द हायड्रॉक्साईड अँड हायड्रोजन गॅस हे रिलीज करतात. ठीक आहे ना. काय देतात हे आपल्याला हायड्रॉक्साईड अँड हायड्रोजन गॅस. ठीक आहे. दॅट इज मोस्ट ऑफ द कॉमन ऑक्सिडेशन स्टेटचा जर मी विचार केला ऑक्सिडेशन स्टेटचा म्हणजे +3 ऑक्सिडेशन स्टेट दिसते. म्हणजे 3 इलेक्ट्रॉन देण्याची यांची कपॅसिटी सगळ्यात जास्त ह्या पूर्ण सिरीजमध्ये मला दिसायला भेटते. कुठे ॲक्टिनाइडमध्ये सगळ्यात जास्त जर ऑक्सिडेशन स्टेटचा विचार केला म्हणजे जर कॉमन ऑक्सिडेशन स्टेटचा मी विचार केला तर ती आपली कॉमन ऑक्सिडेशन स्टेट त्याच्यामध्ये आपल्याला +3 दिसायला भेटते. आता याच्यामध्ये मी सगळ्यांसाठी सगळे जेवढे कुठले ॲक्टिनाइड सिरीजमध्ये येणारे एलिमेंट्स आहेत
त्यांची सगळ्यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी तुम्हाला एक टेबल पण तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. इथे पण तुमच्यासाठी मी स्पेशली जी ऑक्सिडेशन स्टेट होती त्याला सेपरेटली लिहिलेलं आहे. तर तुम्ही इथे बघितलं तर +3 मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला याच्यामध्ये दिसून जाईल. ठीक आहे, सगळ्यांमध्ये मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे आपली +3. ठीक आहे, बाकीचे जर बघितली तर याच्यामध्ये 4, 5 पण तुम्हाला दिसायला भेटते. 4 पण तुम्हाला दिसते अप्रॉक्सिमेटली. जर 4चा पण विचार केला बऱ्याच ठिकाणी +4 ऑक्सिडेशन स्टेट पण तुम्हाला दिसून जाते. तर कॉमनली आपण +3 ऑक्सिडेशन स्टेटला कन्सिडर करतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये बऱ्याचशा ऑक्सिडेशन स्टेट पण तुम्हाला दिसतात. तर ठीक आहे, इथे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे सुरू होतं, ठीक आहे, बेसिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जर फॉर्म्युला तुम्ही बघितला तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे रेडॉनपासून स्टार्ट होतं. म्हणजे रेडॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला रेफर करून 5F0 to 14, कारण Fमध्ये 14 इलेक्ट्रॉन्स आपण घेतो. F ब्लॉकमध्ये Dमध्ये 1 ते 2 इथे घेतले जातात आणि 7s2 इथे कन्सिडर केले जातात. हा तर एक बेसिक फॉर्म आहे. म्हणजे जनरल फॉर्म्युला जर बघितला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा तो ह्या पद्धतीने दिसतो. तर इथे मी सगळे तुमच्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण लिहून गेले आहे. तुम्ही रेफर करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे सगळ्यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रेडॉनला रेफर करून लिहिली. इथे मी रेडॉनला लिहिलेलं आहे. ठीक आहे, इट्स ऑल राईट. दिस इज ऑल द कन्सेप्ट बिहाइंड दिस. ठीक आहे, तर मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द अर्ली जे ॲक्टिनाइड आपण म्हणतोय दॅट इज रिफ्लेक्टेड द लॉस ऑफ ऑल आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना, म्हणजे काही जर आपण बघितलं तर मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द अर्ली ॲक्टिनाइडचा जर विचार करतोय दॅट इज रिफ्लेक्ट लॉस ऑफ ऑल आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन सिमिलर टू द ट्रान्झिशन मेटल. म्हणजे काही ॲक्टिनाइड असे आहेत की ते काय करतात, त्यांचे जे आउटर मोस्ट ऑर्बिटमधले सगळे इलेक्ट्रॉन आहेत त्याला लॉस करून देतात. ते कसे सिमिलॅरिटी दाखवतात, विथ द ट्रान्झिशन मेटलसोबत काय दाखवतात, त्यांची सिमिलॅरिटी आपल्याला ऑब्झर्व होते. ठीक, ऑल दीज म्हणजे हे जे 3 सेट आहेत, ठीक आहे, ऑल 3 सेट ऑफ द ऑर्बिटल्स म्हणजे 6D असेल, 5D असेल और 7s असेल, हॅव अ सिमिलर एनर्जी. म्हणजे यांची जर एनर्जीचा विचार केला 6D ऑर्बिटलचा, 5Dचा असेल किंवा 7sचा असेल, तर ऑलमोस्ट सगळ्यांची जी एनर्जी आहे ऑर्बिटल एनर्जी दे आर ऑलमोस्ट सिमिलर आपल्याला दिसते. ठीक आहे, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर आपल्याला ऑलमोस्ट माहिती आहे की ह्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला घेतलं जातं. पण युरेनियमचा जर विचार केला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा तर आपल्याला दिसते 7s2, 5s3 अँड और 6d1 पद्धतीने. तर ही जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे युरेनियमचं, ठीक आहे, हा काय दाखवतो +3 ऑक्सिडेशन स्टेट. इथे बघा Fमध्ये आहेत 3 ऑक्सिजन आहे, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, दॅट इज +3 ऑक्सिडेशन स्टेट लूज ऑल द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन सिमिलर टू द ट्रान्झिशन मेटल्स. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला इथे समजतात. ठीक आहे, हे सगळं ॲक्टिनाइड सिरीजबद्दल आपल्याला दिलेलंच आहे, ज्याची इन्फॉर्मेशन आपल्या ह्या पूर्ण टॉपिकमध्ये आपल्याला दिली होती. दॅट इज जर आयनिक रेडियस जर म्हटलं मी तर आयनिक रेडियस ही डिक्रीज होते ॲज वी मूव्ह अक्रॉस द सिरीज. ठीक आहे, जसं जसं आपण पुढे पुढे जातो तसं इथे पण जसं ट्रान्झिशन मेटलमध्ये होतं की जी आयनिक रेडियस होती ती डिक्रीज होते ॲज वी मूव्ह अक्रॉस द सिरीज, तसंच इथे ॲक्टिनाइडमध्ये पण होतं. त्याला ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन म्हटलं जातं, कारण आपण त्याच्या आधी जे लॅन्थेनाइडमध्ये कॉन्ट्रॅक्शन होत होतं त्याला लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन आपण म्हटलं. हे ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन याच्यामध्ये होतं. ठीक आहे, सो दिस इज ॲट्रिब्यूट टू पुअर शेल्डिंग इफेक्ट. ह्यामुळे आपल्याला काय समजतं, दे शो ॲन अ पुअर शेल्डिंग इफेक्ट बाय अ F इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, बिकॉज ऑफ द F ऑर्बिटल इलेक्ट्रॉनमुळे हे दिसतं. ठीक आहे, याच्या काही प्रॉपर्टीज पण आहेत. ॲक्टिनाइड सिरीजच्या आपल्याकडे काही प्रॉपर्टीज असतात. त्या प्रॉपर्टीज विल बी दे आर ॲपियर सिल्वर व्हाईट. जसं ट्रान्झिशन आहेत तसेच हे सिल्वर व्हाईट कलरचे ॲपियर होतात, दिसायला असतात. दीज आर हायली रिॲक्टिव्ह आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. ठीक आहे, चमकणारे आहेत बेसिकली. ठीक आहे, जर मी प्रोमेथियमला सोडून दिलं, PMला, ऑल आर नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहेत इन नेचरमध्ये जर विचार केला तर नेचरमधला, तर एक्सेप्शनल जो प्रोमेथियम आहे याला जर सोडलं मी तर नेचरमध्ये सगळे नॉन रेडिओ ॲक्टिव्ह ऑब्झर्व होतात. ठीक आहे, दे एक्सपिरियन्स अ डिक्रीजिंग इन द ॲटॉमिक साईज. म्हणजे दॅट इज हे काय करतात, डिक्रीज इन द ॲटॉमिक अँड आयनिक रेडियस त्यांची डिक्रीज होते. दॅट इज ॲक्टिनाइड 2. ठीक आहे, फ्रॉम कुठून, तुमचं ॲक्टिनाइडपासून तर लॉरेन्सियमपर्यंत त्यांची जी आयनिक रेडियस आहे किंवा ॲटॉमिक रेडियस आहे इट कॅन बी डिक्रीजेस. त्याला आपण काय म्हणतो, ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन पण म्हणतो. ठीक आहे, दॅट इज एलिमेंट्स ऑफ द फर्स्ट हाफ ऑफ द सिरीज. म्हणजे सिरीजच्या पहिल्या हाफचे जर एलिमेंट्स मी बघितले ते एक्झिबिट अ हायर ऑक्सिडेशन स्टेट. काय करतात, हे हायर ऑक्सिडेशन स्टेटला काय करतात, एक्झिबिट करतात. ठीक आहे, सो दॅट इज हिअर सम ॲप्लिकेशन्स ऑल्सो गिवन टू द ॲक्टिनाइड सिरीजचे काही ॲप्लिकेशन पण आपल्याला पुस्तकामध्ये दिले होते. दॅट इज नॅचरल थोरियम आणि युरेनियम जर असेल, ठीक आहे, कुठला, नॅचरल थोरियम अँड युरेनियम आयसोटोप जर असतील तर आर सो
लॉंग दॅट वी गेट व्हेरी निग्लिजिबल रेडिएशन दिसतं त्याचं. यांचं जे रेडिएशन आहे थोरियमचं आणि युरेनियमचं, जे आयसोटोप्स नेचरमध्ये सापडतात, व्हेरी लो रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे निग्लिजिबल रेडिएशन त्याचं असतं फ्रॉम द इलेमेंट वी फाइंड देम इन द एव्हरीडे लाईफ्स. हे कसे आपल्या दिवसेंदिवसच्या लाईफमध्ये पण सापडून जातात. फॉर एक्झाम्पल जर थोरियम 4चा जर विचार केला, ऑक्साईड जर बघितला THO2 विथ 1% याच्यामध्ये CaO2 आपल्याला आढळतो, सापडून येतो. वॉज यूज ॲज अ मेजर सोर्स ऑफ द इनडोअर लाईटनिंग. म्हणजे आपले जे घरांमधले आपण लाईट यूज करतो ना, तर ते आधी यूज करायचे आता, पण आत्ताच्या पण केसमध्ये यांची जी मागणी आहे आउटडोअर लाईटनिंगसाठी पण यूज करतात. हा इनडोअर लाईटनिंगसाठी याचा यूज केला जातो, मेजर सोर्स म्हणून यूज करतात. कशाला? थोरियम जो ऑक्साईड असायचा, थोरियम ऑक्साईडचा. मग ह्याच्यामधून जर बघितलं मेजर सोर्स ऑफ द इनडोअर लाईटनिंग आहे. टुडे वी आर म्हणजे आता जरी आपण याचा बघितला, देअर इज अ ग्रेट डिमांड ऑफ द दीज लाईट्स फॉर द आउटडोअर कॅम्पिंग. म्हणजे आउटडोअर लाईटनिंगसाठी पण याचा काय केला जातो, खूप मोठ्या पद्धतीने यूज करताना आपल्याला दिसतो. आता जर पोस्ट ॲक्टिनाइड एलिमेंट्स आपण बघितले, त्याच्या आधी पण आपल्याला काही डिफरन्सेस याच्यामध्ये दिले आहेत, बट वी ट्राय टू डिस्कस दिस ऑल्सो. ठीक आहे, की पोस्ट ॲक्टिनाइड जे एलिमेंट्स आहेत, म्हणजे असे एलिमेंट्स बघा, दॅट्स एलिमेंट्स विथ द ॲटॉमिक नंबर ग्रेटर दॅन 92 आर कॉल्ड अ ट्रान्स्योरेनियम म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? ट्रान्स्योरियम. ठीक आहे, तर हे असे एलिमेंट्स आहेत, दे कॅन बी शो अ ग्रेटर म्हणजे ॲटॉमिक नंबर ग्रेटर दॅन द 92 दाखवतात. ठीक आहे, दॅट एलिमेंट्स फ्रॉम द ॲटॉमिक नंबर 93 पासून जर 103 पर्यंत मी बघितले, नाव आर इन्क्लुडेड इन द ॲक्टिनाइड सिरीजमध्ये इन्क्लूड केले गेले. अँड दोज एलिमेंट्स म्हणजे जे एलिमेंट्स 104 पासून 118 पर्यंत येतात, आर कॉल्ड ॲज अ पोस्ट ॲक्टिनाइड एलिमेंट्स. म्हणजे बघा, पोस्ट ॲक्टिनाइड एलिमेंट्स कुठले तुमचे? दॅट एलिमेंट्स 104 पासून येणारे 118 पर्यंत त्यांना म्हटलं आता पोस्ट ॲक्टिनाइड एलिमेंट्स. दॅट इज दे आर इन्क्लुडेड ॲट द पोस्ट ॲक्टिनाइड एलिमेंट बिकॉज. ही का बरं पोस्ट ॲक्टिनाइड आहेत बघा? सिमिलर टू द ॲक्टिनाइड एलिमेंट दे कॅन बी सिंथेसाइज इन द न्यूक्लिअर रिॲक्शन. ठीक आहे, हे काय करतात? न्यूक्लिअर रिॲक्शनने सिंथेसाइज केले जातात. सो बिकॉज ऑफ दिस वी कॅन सेईंग दिस दे इन्क्लुडेड इन द पोस्ट ॲक्टिनाइड. ठीक आहे, त्यांना काय केलं जातं? पोस्ट ॲक्टिनाइडमध्ये त्यांना इन्क्लूड केलं जातं. ठीक आहे, इट इज डिफिकल्ट टू स्टडी देअर केमिस्ट्री. बरोबर आहे, म्हणजे त्यांची जी केमिस्ट्री आहे त्यांना स्टडी करणं खूप डिफिकल्ट जातं. फॉर एक्झाम्पल जर एलिमेंट आपण 112चा बघितला, 112चा, इट इज हॅज अ हाफ लाईफ असते ऑफ ओनली. जर हाफ लाईफ जर तिचा बघितला तर ती 2.8 × 10⁻⁴ सेकंदची असते. तर यांची केमिस्ट्री कसं काय स्टडी करता येईल? बघा ना, 2.8 × 10⁻⁴ सेकंद एवढी जर हाफ लाईफ असेल, तर ह्या हाफ लाईफमध्ये आपण त्यांची केमिस्ट्री कशी स्टडी करू शकतो? विथ द हाफ लाईफ ऑफ द मिली सेकंद. ठीक आहे, काय ही म्हणजे जी अदर हाफ लाईफचा जर विचार केला तर मिली सेकंदची आहे. ओनली अ लिटल नोन अबाउट द केमिस्ट्री. ठीक आहे ना, खूप काही पद्धतीने आपण त्याच्या केमिस्ट्रीबद्दल काय करू शकतो? जाणू शकतो. ठीक आहे, आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट. आणि याचे काही डिफरन्सेस पण आपल्याला दिलेत. म्हणजे पोस्ट ॲक्टिनाइड एलिमेंट, ट्रान्झिशन एलिमेंट आणि युनिट ट्रान्झिशन एलिमेंटचे बरेचसे डिफरन्सेस आपल्या पुस्तकामध्ये दिले होते. IMP आहेत म्हणून तुम्हाला सांगतो, की कारण हे पेपरामध्ये येण्याची शक्यता आहे. तुम्हाला सिमिलॅरिटीज दिलेल्या आहेत आणि डिफरन्सेस दिलेले आहेत लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीजचा. हा IMP टेबल आहे, नीट लक्षात ठेवा. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर सिमिलॅरिटीचा जर विचार केला, दॅट इज बोथ द सिरीज, ज्या दोघं सिरीज आहेत त्यांची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती +3 दाखवली जाते. आणि जर डिफरन्सचा विचार केला तर लॅन्थेनाइडमध्ये मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट कुठली असते? +4 ऑक्सिडेशन स्टेट असते. आणि जर ॲक्टिनाइडचा विचार केला तर शोज ऑक्सिडेशन स्टेट +3 दाखवते, +4, +5, +6 अँड +7 याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट दिसायला भेटते. तसंच ज्या दोघं सिरीज आहेत, द F ऑर्बिटल आर फील्ड विथ ग्रॅज्युअली. म्हणजे याच्यामधला जर दोघं सिरीजमधले जे F ऑर्बिटल्स आहेत ते ग्रॅज्युअली फील होतात. ठीक आहे, दोघांमध्ये. बट जर डिफरन्सचा विचार केला, ह्याच्यामध्ये असणारा जो लॅन्थेनाइड आहे, लॅन्थेनाइड्स डू नॉट फॉर्म अ कॉम्प्लेक्स इझिली. ठीक आहे ना, म्हणजे जे कॉम्प्लेक्सेस आहेत ते लॅन्थेनाइड इझिली फॉर्म करत नाही. आणि ॲक्टिनाइड्स आहेत हॅव अ ग्रेटर टेंडन्सी टू फॉर्म अ कॉम्प्लेक्सेस विथ द लिग्नेंट्स सच जर याच्यामध्ये विचार केला सच थिओ इथर्स. ठीक आहे, म्हणजे हे याच्यामध्ये जी टेंडन्सी आहे टू फॉर्म अ कॉम्प्लेक्सेस, बरोबर आहे, ग्रेटर टेंडन्सी आहे कॉम्प्लेक्सेस फॉर्म करण्याची. ठीक आहे, तसंच जर सिमिलॅरिटीचा विचार केला, आयनिक रेडियस ऑफ द एलिमेंट्स, म्हणजे आपण बघितलं आयनिक रेडियस ऑफ द एलिमेंट्स इन द बोथ द सिरीज डिक्रीजेस विथ द इन्क्रीज इन द ॲटॉमिक नंबर. म्हणजे दोघांमध्ये ॲटॉमिक नंबर वाढतो आणि जी आयनिक रेडियस आहे ती काय होत जाते? डिक्रीज होते.
पण इथे जर डिफरन्सचा विचार केला तर डिफरन्समध्ये तुम्हाला समजेल की ऑल लॅन्थेनाइड्स आर नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहेत एक्सेप्ट प्रोमेथियम, मी जे सांगितलं तुम्हाला. बट ॲक्टिनाइड आर रेडिओ ॲक्टिव्ह इन द नेचर. हे काय आहेत, ॲक्टिनाइड्स नेचरमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह आहेत. ठीक आहे. सो देअर इज अ डिफरन्सेस हिअर. जे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, दॅट इज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऑल द एलिमेंट्स इन द बोथ द सिरीज इज लो आहे. ठीक आहे. दोघांमध्ये काय, दॅट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन ऑल द एलिमेंट्स विल बी बोथ द सिरीजमध्ये, दोघं सिरीजमध्ये लो आहे. आर सेट टू बी हायली रिॲक्टिव्ह आहेत. दोघं काय दाखवतात, हायली रिॲक्टिव्हिटी दाखवतात. लॅन्थेनाइड डू नॉट फॉर्म ऑक्सिडेशन बट ॲक्टिनाइड फॉर्म अन ऑक्सिडेशन. काय, UO+, PuO+ और NpO2 ला दाखवते. ठीक आहे. हे ऑक्सिडेशन स्टेटला फॉर्म करतात. तसंच इन द नायट्रेट्स परक्लोरेट आणि सल्फेट हे जे आहेत, दॅट इज ऑल ऑफ दीज एलिमेंट्स, हे सगळे जे एलिमेंट्स आहेत आर सोल्युबल, वाईल द हायड्रॉक्साईड जे आहेत, हायड्रॉक्साईड, फ्लोराईड जे आहेत अँड कार्बोनेट आहेत हे इनसोल्युबल असतात. मोस्ट ऑफ द लॅन्थेनाइड आर कलरलेस असतात. ठीक आहे. मोस्ट ऑफ द लॅन्थेनाइड काय कसे आहेत तुमचे, कलरलेस आहेत इन द नेचर, वेअर ॲज द ॲक्टिनाइड आर कलर्ड आयन्स असे आहेत. काय हे ॲक्टिनाइड आपले कलर्ड आयन्स आपल्याला दिसायला भेटतात. तसं इथे अजून पण बरेचसे आपल्याला डिफरन्सेस दिले होते. सम कंपॅरिझन ऑफ द बिटवीन प्री ट्रान्झिशन लॅन्थेनाइड अँड ट्रान्झिशन मेटल्समधलं कंपॅरिझन याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. ट्रान्झिशन मेटल, लॅन्थेनाइड्स अँड प्री ट्रान्झिशन मेटल्समधलं कंपॅरिझन इथे दिलेलं आहे. तर इथे इझिली मोनोव्हायलेंट दाखवतो, शोज द ग्रुप ऑफ द N+ ऑक्सिडेशन स्टेट याच्यामध्ये असते. इथे लॅन्थेनाइड जे आहेत इसेन्शियली मोनोव्हायलेंट आहेत इथे दाखवलेले, N+ ऑक्सिडेशन स्टेटला दाखवतात. आणि इथे +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवते इसेन्शियली आणि +2 और +2 यार सर्टन कॉन्फिगरेशन याच्यामध्ये दिसतं. पण ट्रान्झिशन मेटलमध्ये काय दाखवतात, शो अ व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट इथे असते. लॅन्थेनाइड म्हणजे ट्रान्झिशनमध्ये काय ते, ट्रान्झिशन मेटल्समध्ये व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे जी व्हॅरी होत राहते ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे. पिरियॉडिक टेंडन्सी जी आहे डॉमिनंट असते. बाय इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज याच्यामध्ये दिसतो. नोबेल गॅस कॉन्फिगरेशन असतं. लॅन्थेनाइडचं कॉन्ट्रॅक्शन याच्यामध्ये दिसायला भेटतं NN3+चा. इथे साईज चेंज होते N+मध्ये लेस मार्क असतं याच्यामध्ये. ठीक आहे. सिमिलर प्रॉपर्टीज फॉर द गिवन ग्रुपमध्ये, प्रत्येक स्पेसिफिक ग्रुपमध्ये त्याची प्रॉपर्टी सारखी असते. याच्यामध्ये पण सिमिलर प्रॉपर्टीज दाखवते. सबस्टन्शियल चार्जेस इन द प्रॉपर्टीज, म्हणजे प्रॉपर्टीजमध्ये काय असतात, सबस्टन्शियल चार्जेस दिसायला भेटतात. ठीक आहे. म्हणजे सबस्टन्शियल चेंजेस असतात चार्जेस म्हणण्यापेक्षा. ठीक आहे. आय कॅन बी सेइंग दिस चेंजेस. ठीक आहे. बघा, सबस्टन्शियल चेंजेस असतात प्रॉपर्टीमध्ये, सबस्टन्शियल चेंजेस होताना आपल्याला दिसायला भेटतील. ऑलवेज हार्ड असतात. इथे पण ऑलवेज हार्ड दाखवतात. हेवियर मेटल्स आहेत. ठीक आहे. हे काय तुमचे हेवियर मेटल्स आहेत. नो लिग्नॅन्ट फील्ड इफेक्ट याच्यामध्ये दिसतो. तसंच इनसिग्निफिकंट लिग्नॅन्ट फील्ड इफेक्ट असतो आणि इथे सबस्टेन्शियल लिग्नॅन्ट फील्ड इफेक्ट दिसायला भेटतो. ठीक आहे. पुअर कॉन्फिगरेशन आहे. ठीक आहे. पुअर कोऑर्डिनेशन प्रॉपर्टी दिसते. हाय कोऑर्डिनेशन नंबर असतो. कोऑर्डिनेशन नंबर 6 दाखवतो. टायपिकल मॅक्झिमम असतो. ठीक आहे. फ्लेक्झिबल इन जॉमेट्री आहे. फ्लेक्झिबल जॉमेट्री तिघांमध्ये दिसायला भेटते. नो मॅग्नेटिझम असतं. हा मॅग्नेटिझमला शो करतो. आपण काय दाखवतो, मॅग्नेटिझमला शो करतो. आय होप यू अंडरस्टँड धिस लेक्चर. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लेक्चरला लाईक करायला विसरू नका. अँड अगेन थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.